हॅलो एव्हरीवन, मी संभाजी कुंभार. आपण फर्स्ट पेपर पाहतोय मॅथमॅटिकल फिजिक्स अँड स्टॅटिस्टिकल फिजिक्स. त्यातला पहिला चॅप्टर आहे आपला वेक्टर थेरम्स अँड इंट्रोडक्शन टू पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. त्यातला फर्स्ट पॉईंट आहे आपला गॉस डायव्हर्जन थेरम. आपण त्यात पाहणार आहोत स्टेटमेंट ऑफ द गॉस डायव्हर्जन थेरम. स्टेटमेंट आहे द रिलेशन बिटवीन सरफेस इंटिग्रल ऑफ वेक्टर अँड व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ द डायव्हर्जन ऑफ वेक्टर. म्हणजे काय सांगितलंय की सरफेस इंटिग्रल आणि व्हॉल्यूम इंटिग्रल ह्यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते म्हणजे काय तर गॉस डायव्हर्जन थेरम. आता हे स्टेटमेंट आपण मॅथमॅटिकली कसं लिहू शकतोय ते पाहूया. तर काय सांगितलंय, व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ डायव्हर्जन ऑफ वेक्टर is equal to the surface integral. आता आपण याचा प्रूफ पाहणार आहोत. फर्स्ट, व्हॉल्यूम इंटिग्रल मधील हा जो डेल ऑपरेटर आहे त्याची व्हॅल्यू, नंतर एफ बारची व्हॅल्यू, नंतर डी व्हीची व्हॅल्यू आपण बघणार आहोत. डेल ऑपरेटरची व्हॅल्यू आहे युनिट वेक्टर आय डो बाय डो एक्स प्लस युनिट वेक्टर जे डो बाय डो वाय प्लस युनिट वेक्टर के डो बाय डो झेड. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. आता त्यानंतर आपण बघणार आहे व्हॅल्यू एफ बारची. या ठिकाणी आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम यूज करतोय, त्यामुळे आपण कोऑर्डिनेट घेतले एक्स वाय आणि झेड. एफ बारची व्हॅल्यू लिहिली आपण आय एफ ऑफ एक्स जे एफ वाय के एफ झेड. ह्याला इक्वेशन आपण 2 म्हणणार आहोत. त्यानंतर आपण डी व्हीची व्हॅल्यू बघणार आहे. दिस इज द चेंज इन व्हॉल्यूम. त्याची व्हॅल्यू असणार आहे डी एक्स डी वाय डी झेड. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम असल्यामुळे आपण एक्स वाय झेड घेतलेला आहे, त्यामुळे आपलं व्हॉल्यूम चेंज कसं होणार आहे एक्स वाय झेडने. त्यामुळे आपण डी एक्स डी वाय डी झेड अशी व्हॅल्यू डी व्हीची काढलेली आहे. ह्याला इक्वेशन आपण 3 म्हणणार आहे. आता आपल्याकडे इक्वेशन 1, इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3 ह्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या इक्वेशन ह्याला आपण स्टार म्हणूया. ह्या स्टारमधील LHS आहे, त्या LHS मध्ये आपण पुट करणार आहोत. आपण LHS मधील डेल ऑपरेटर आणि वेक्टर एफ बार यांचा प्रोडक्ट घेतलेला आहे. त्यावेळेस आपल्याला इक्वेशन 4 मिळाला आहे. काय तर डो एफ एक्स अपॉन डो एक्स प्लस डो एफ वाय अपॉन डो वाय प्लस डो झेड अपॉन डो एफ झेड अपॉन डो झेड. याप्रमाणे आपलं इक्वेशन 4 झालेलं आहे. त्यानंतर आपण RHS बघणार आहोत. RHS मध्ये काय आपलं तर एफ बार आणि DS बार. आता त्यातली आपली एफ बारची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आपण बघितलेली आहे. इक्वेशन 2 मध्ये आपल्याला एफ बारची व्हॅल्यू दिलेली आहे. आता आपण कॅल्क्युलेट काय करणार आहे तर DS ची व्हॅल्यू. तर DS ची व्हॅल्यू आहे आय DS x प्लस जे DS y प्लस के DS z. हे इक्वेशन 5 झालं आपलं. आता तसंच जसं इक्वेशन 4 केलंय, प्रोडक्ट घेतला दोन्हीचा, तसंच आपण यात पण करणार आहोत. एफ बार डॉट DS बार इज इक्वल टू प्रोडक्ट काय येणार आहे आपला तर यातला एफ बार मधला एफ ऑफ एक्स, DS मधला DS एक्स, ओके, देन एफ ऑफ वाय DS वाय प्लस एफ झेड DS झेड. ओके, ह्याला आपण इक्वेशन 6 म्हणूया. नंतर इक्वेशन 1 2 3 4 5 6 ह्याच्यावरून आपण फायनल काय करू शकतो तर आपलं जे फर्स्ट इक्वेशन आहे कुठलं स्टार इक्वेशन, त्यात आपण ह्या व्हॅल्यू पुट करणार. आता व्हॉल्यूम इंटिग्रल मध्ये डेल ऑपरेटरची आपण व्हॅल्यू टाकलेली आहे. इथं डेल ऑपरेटर इनटू फंक्शन एफ बार
ह्याची व्हॅल्यू इक्वेशन 4 वरून घेऊन इक्वेशन स्टारमध्ये पुट केलेले आहे. आता नंतर dv ची व्हॅल्यू आपण इथं पुट करूया. dv ची व्हॅल्यू काय आहे इक्वेशन 3 मध्ये दिलेली आहे आपल्याला. तर dx dy dz ही झाली आपली व्हॅल्यू LHS ची. देन RHS बघणार आहे आपण सरफेस इंटिग्रल. ओके, fx dsx प्लस fy dsy प्लस fz dsz. ओके, ही झाली आपली RHS. आता आपण काय करणार आहे तर LHS मधील टर्म आहेत त्या स्प्लिट करून येणार आहे. म्हणजे ह्या डीव्हीच्या टर्मने आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे. बघूया काय होते. काय केलं आपण तर ह्या टर्मने ह्याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं त्यावेळेस आपलं स्प्लिट काय झालं की डो fx अपॉन डो एक्स dx dy dz प्लस व्हॉल्यूम इंटिग्रल dfy अपॉन डो y dx dy dz प्लस व्हॉल्यूम इंटिग्रल डो fz अपॉन डो z dx dy dz इज इक्वल टू RHS ॲज इट इज. आता आपण काय करणार आहे तर ह्यातली फर्स्ट टर्म कन्सिडर करणार आहे. कोणती व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ डो fx अपॉन dx dy dz हे कन्सिडर करणार आहे. ओके, कन्सिडर व्हॉल्यूम इंटिग्रल डो fx अपॉन डो एक्स dx dy dz ही एक टर्म घेतलेली आहे आपण. आता त्याच्यावरून आपल्याला एक सोल्युशन बनवायचे ते पाहूया आपण कसं करणार आहे ते. आपण आता कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम यूज करतोय त्यामुळे आपले कोऑर्डिनेट्स काय काय असणार आहे एक्स वाय अँड झेड. ओके, ह्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपले एक ऑब्जेक्ट आहे त्यातला आपण फक्त एक स्ट्रिप कन्सिडर करणार आहे जी की पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. ओके, एक स्ट्रिप कन्सिडर केले त्याचं लिमिट असणार आहे A टू B. ओके, आता ही स्ट्रिप आपण ड्रॉ करून घेऊया सेपरेट. स्ट्रिप ड्रॉ केलेली आहे आपण. हा तो A, हा B, हा झाला आपला dx x, हा मायनस असणार आहे आणि ह्या बाजूला असणार आहे तो प्लस असणार आहे ds x. ह्याचा सरफेस ds, ह्याचा पण सरफेस ds. ओके, आता आपण ही स्ट्रिप कन्सिडर केलेली आहे ह्याचं काहीतरी व्हॉल्यूम असणार आहे. ओके, जी की स्ट्रिप पॅरलल टू द एक्स ॲक्सिस आहे. मग आपल्याला कोऑर्डिनेट बघावं लागणार आहेत एक्स ॲक्सिसचे. आपण फर्स्ट टर्म पहिल्यांदा कन्सिडर केलेली डो fx अपॉन डो एक्स dxy dy dz. ह्या टर्मला आपण अशा प्रकारे लिहिलं म्हणजे व्हॉल्यूम इंटिग्रलला ट्रिपल इंटिग्रलमध्ये कन्वर्ट केलं. आता आपण हे सॉल्व्ह करून घेणार आहे. ह्याचं इंटिग्रेशन घेणार आपण. डबल इंटिग्रल ॲज इट इज. आता आपल्याला ह्या स्ट्रिपचं लिमिट माहिती आहे A टू B त्यामुळे आपण लिमिट घेणार आहे A टू B देन डो fx अपॉन डो एक्स. आता आपल्याला इथे एक्स कोऑर्डिनेट आहे म्हणल्यावर आपल्याला जे आपण बघितलं dx dy dz ह्यापैकी आपण dx ने याला मल्टिप्लाय करणार आहे इन ब्रॅकेट.
dy dz ॲज इट इज. आता नेक्स्ट स्टेप असणार आहे आपली डबल इंटिग्रल ॲज इट इज. Integration and derivative will be cancel it. That's why f of x as a limit असणार आहे a to b dy dz as it is. ओके, त्यानंतर पाहणार आहे आपण आता काय होतंय. लिमिट पुट करू आपण. डबल इंटिग्रल ॲज इट इज in bracket fx of upper limit minus lower limit. Upper limit is b and lower limit is a. dy dz ने आपण काय करणार आहे तर ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे. बघूया काय होतं. आपण काय केलंय dy dz ने आपण मल्टिप्लाय केलेला आहे. आता आपल्याला एक माहिती आहे की f of x a या ठिकाणी ए दिसते आपल्याला. ए कसा आहे तर निगेटिव्ह आहे. मग ए ची जर व्हॅल्यू जर निगेटिव्ह घेतली, निगेटिव्ह अँड निगेटिव्ह दॅट्स द पॉझिटिव्ह. तर या ठिकाणी बघितलेलं आपण की LHS ची व्हॅल्यू काय आले ते डबल इंटिग्रल fx ds ऑफ b प्लस fx dsx a ही आपली LHS ची व्हॅल्यू आलेली आहे. हे झालं आपलं एक्स कोऑर्डिनेटसाठी. ज्यावेळेस ही स्ट्रीप पॅरलल टू द एक्स असेल त्यावेळेस. जर पॅरलल टू द वाय ॲक्सिस असेल तर दिस इज द ऑब्जेक्ट अँड दिस इज स्ट्रीप वी कन्सिडर. ही कशाची पॅरल आहे तर वाय ॲक्सिसची पॅरल आहे. त्यावेळेस आपलं काय येणार व्हॉल्यूम इंटिग्रल इज डो एफ वाय अपॉन डो वाय dx dy dz. सेम ॲज इट इज कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावरून आपण फायनल आन्सर बघणार. या ठिकाणी ह्या दोन टर्मची ॲडिशन केली तर काय येणार आहे आपल्याला इंटिग्रेशन fx dsx. ओके, त्यामुळे आपली LHS ची व्हॅल्यू काय झाली ट्रिपल इंटिग्रेशन डो fx अपॉन डो x dx dy dz इज इक्वल टू डबल इंटिग्रेशन fx dsx. ही झाली आपली एक टर्म. याला इक्वेशन नंबर 7 म्हणूया. सेम ॲज इट इज आपण जर वाय ॲक्सिसची पॅरलल घेतलं नंतर झेड ॲक्सिसची पॅरलल घेतलं तर आपल्या व्हॅल्यू काय येणार आहेत ते आपण बघूया. डो एफ वाय डो वाय dx dy dz इज इक्वल टू सरफेस इंटिग्रल f of y dsy then parallel to the z axis. Okay, adding equation number 7, 8 and equation number 9, then we get इक्वेशन 7, 8 आणि 9 ॲड करून घेतले. त्यावेळेस आपल्याला काय आलं व्हॉल्यूम इंटिग्रल डो एफ एक्स अपॉन डो एक्स प्लस डो एफ वाय अपॉन डो वाय प्लस डो एफ जेड अपॉन डो जेड इंटू डी एक्स डी वाय डी झेड इज इक्वल टू सरफेस इंटिग्रल एफ ऑफ एक्स डी एस एक्स प्लस एफ वाय डी एस वाय प्लस एफ जेड डी एस जेड. ओके, सुरुवातीला आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ते बघा. ही होती डेल ऑपरेटरची, ही होती डी व्हीची. ही प्रोडक्ट होता डेल ऑपरेटर आणि एफ बारचा आणि हा प्रोडक्ट होता एफ बार आणि डी एस बारचा. तर आपल्याला फायनली इक्वेशन मिळालेला आहे व्हॉल्यूम इंटिग्रल डेल ऑपरेटर
डॉट एफ बार इंटू डी व्ही इज इक्वल टू सरफेस इंटिग्रल एफ बार डॉट डी एस बार. तर आपण ह्या टर्मला ह्या पद्धतीने लिहू शकतो व्हॉल्यूम इंटिग्रल आणि सरफेस इंटिग्रलमध्ये. फायनल आपला आन्सर मिळालेला आहे. आपलं जे स्टेटमेंट होतं की रिलेशन बिटवीन व्हॉल्यूम इंटिग्रल अँड सरफेस इंटिग्रल ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. हा झाला गॉस डायव्हर्जन्स थेरम. ह्याचा आपण आता फिजिकल सिग्निफिकन्स बघणार आहोत. तर आपण एक फ्लुइड कन्सिडर केलं. ते फ्लुइडची व्हेलॉसिटी काहीतरी फी बार आहे. ओके, फी बार. त्याच्यावरून इक्वेशन तयार होते डेल ऑफ रेटर डॉट फी बार इज इक्वल टू डायव्हर्जन ऑफ फी बार. ओके, ही रिप्रेझेंट काय करते तर व्हॉल्यूम रेट ॲट द फ्लुइड इज फ्लोईंग. फ्लुइड काय होते, फ्लो होते, ते डिस्क्राईब करते. बट आपलं गॉस डायव्हर्जन थेरम काय सांगते ते आपण बघू. आपण गॉस डायव्हर्जन थेरमनुसार फ्लुइडची व्हेलॉसिटी जर बघितली फी बार, ते आपण गॉस डायव्हर्जन थेरममध्ये पुट केलं एफ बारच्या जागी. तर आपल्याला इक्वेशन मिळालं की व्हॉल्यूम इंटिग्रल डेल ऑफ रेटर डॉट फी बार डी व्ही इज इक्वल टू सरफेस इंटिग्रल फी बार डॉट डी एस बार. ह्याला आपलं गॉस डायव्हर्जन थेरमनुसार. तर ह्यात सरफेस इंटिग्रल फी बार डॉट डी एस बार हे काय तर अमाऊंट ऑफ फ्लुइड पर सेकंड अक्रॉस द सरफेस यस. ओके, तर अशा पद्धतीनं आपण गॉस डायव्हर्जन थेरम बघितलेला आहे. ओके, थँक्यू.